जळगाव खेडी काशीनाथ नगर येथील घराची बेकायदेशीर जप्ती कायदेशीर पद्धतीने थांबवली. जळगाव खेडी काशीनाथ नगर येथील कमलाकर पाटील यांनी HDFC फायनान्स बँक कंपनीकडून गृहकर्ज घेतले. मात्र लॉकडाऊनच्या काळात हप्ते थकल्याने फायनान्स बँकेने चुकीच्या व बेकायदेशीरपणे जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून खोटे दस्तपत्र दाखल करून घर जप्तीचा आदेश मिळविला. सदर आदेश फक्त 15 दिवसाच्या आत जप्ती करण्याचा अधिकार असताना फायनान्स बँकेने तहसीलदार व अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस व खोटा आदेश मिळवून जप्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु कमलाकर पाटील यांच्यासोबत जनता सरकार मोर्चाचे सहकार्य असल्यामुळे 18/3/2025 रोजी होणारी घराची जप्तीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना भारतीय संविधानानुसार कायदेशीर प्रश्न उत्तर करून कायदेशीर लेखी हरकत दिली. तसेच आम्हाला लेखी उत्तर दिल्याशिवाय तुम्ही बेकायदेशीर कारवाई करू शकत नाही. सदर बेकायदेशीर कारवाई केल्यास आम्हाला संविधानाने पूर्ण अधिकार दिलेला आहे. जोपर्यंत कर्जदारांचे निरसन होत नाही तोपर्यंत एकतर्फी कारवाई होणार नाही. या एकमतावर कमलाकर पाटील व जनता सरकार मोर्चाचे सहकारी ठाम राहिले. प्राधिकृत अधिकारी, नायब तहसीलदार DB जाधव, फायनान्स बँक कर्मचारी, पोलीस बंदोबस्त असताना देखील अधिकारी व कर्मचारी यांना जप्तीची कुठलीही कारवाई न करता रिकाम्या हाताने परत जावे लागले. त्यामुळे हा जनतेचा विजय आहे. लोक आवाज न्यूज नंदू बटगुजर यांचा रिपोर्ट, जळगाव. सगळ्यात पहिली गोष्ट सर, सिक्युअर्ड ॲसेटच नाही. कोण बोलता रजिस्टर मॉर्गेज केलेलं आहे का? हे तुम्ही कोर्टात विचारा. आता कसे मग बरोबर आता टाइम गेला ना, काही करताल सर बेकायदेशीर. भरपूर सहानुभूती वाटप बेकायदेशीर सर, बेकायदेशीर गोष्टी गुन्हा दाखल का केला नाही तुम्ही? बेकायदेशीर सर घुस देणार नाही आम्ही. जर का आम्ही बेकायदेशीर करत असाल आमच्यावर गुन्हे दाखल करा ना साहेब. गुन्हे दाखल करा, आमच्यावर गुन्हा दाखल करा. ठीक आहे, करू ना मग गुन्हा दाखल करू. आपण पण गुन्हा दाखल करा. तुम्ही करा गुन्हा दाखल. तुमची मदत असेल ना, तुम्ही गुन्हा दाखल करा. तुम्ही करा. मी तुम्हाला म्हणते सर, पहिलेच सांगितलं होतं, कारण की मला अनुभव आहे. हो, मी काय म्हणतो, आज तुमच्याकडे ऑर्डर आहे, पोलीस फोर्स. तुम्ही प्लीज सर त्यांचं फोर्सफुल पोझिशन घेऊ शकता साहेब. चला घ्या ना मग. ते जरा घ्या, चला करा त्यांना साईडला. मी तुम्हाला पहिलं सांगितलं जास्त घ्या. सर कायद्याने जे होत असेल ना कायद्याने करा सर. इलिगल काहीच करू नका. इलिगल आम्ही तर करू. कुठली गोष्ट इलिगल आहे बघा ना. तुमचं नाव काय साहेब? बरं, आता हे जर का समजा कारवाई सरकारी कामात तुम्ही ऐका ना सर, तर हा कायद्याने गुन्हा आहे, तुम्हाला कबूल आहे? माहिती आहे ना मला. आता तुम्ही काय करता? सरकारी काम जर कायद्यातच नसेल, कोण बोलला? कायद्यात राहिलं नसतं तर त्यांनी ऑर्डर कसं काय केली असती साहेब? अहो सर, ऑर्डर कधीची 15 दिवसाच्या आत ताबा घ्यायला सांगितलेला होता. या आदेशामध्ये वाचा ना. एकदा ऑर्डर झालं ना तर त्यानंतर ते 15 आणि 15 महिने त्याच्यात नवीन मग तसं काही दाखवा ना सर. हे तुम्ही कोर्टाला विचारा, आम्हाला कशाला विचारताय? घर उजळून आणि कोर्टाने तुम्हाला काढून दिलं. आम्ही आले म्हणजे आम्ही आमच्या मर्जीने आले का? त्यांचा विषय 15 दिवसात या ना तुम्ही. मग सर, मला नवीन आदेश 15 दिवसानंतरही जप्ती करण्याचे आदेश असा कागद द्या आणि पोझिशन घेऊन जा. माहित नाही ना सर, आम्हालाही माहित नाही. जे तुम्ही म्हणताय ना कोर्टात जा वगैरे जा, हे जर इलिगल जर आहे, इलिगल जर करणार तुम्ही तर ते होऊ देणार नाही सर. लिगल करा ना साहेब, तुम्ही ऑर्डर आणा ना. नवीन सांगा आदेश कधीचा आहे? 20/6/2024. हो, तेव्हापासून याच्यामध्ये तुम्ही मला कागद दाखवा. 15 दिवसानंतर तुम्हाला परमिशन आहे, हा कागद दाखवा आणि पोझिशन घ्या. काही माहिती असलं बिन नसलं फरक काय पडतोय त्याने काय फरक नाही? तुम्ही एवढं बोलताय सर. नंबर 47 कुठला तुम्ही पहिले तुमचा परिचय काय, म्हणजे तुम्ही कोणामार्फत आले? आम्ही मी तर बँक ऑथॉरिटी ना. बँक ऑथॉरिटी. हो, तुमच्याकडे काही ऑथॉरिटी आहे ना? का ID कार्ड आहे माझ्याकडे. दाखवा ना सर. घ्या ना, बघा. दाखव फोटो का. काय सर आपलं म्हणजे काय काम आहे? मी लीगल मॅनेजर. लीगल मॅनेजर. हो. बरं, तुम्ही आता इथं पोझिशन घ्यायला आले. हो. तुमच्याकडे काही बँकेने दिलेले का लेटर? काय पोझिशन घ्यायला इथं पाठवलेलं आहे तुम्हाला?
हे काय याच्यापेक्षा मोठं लेटर काय लेटर आहे का सर आयडी कार्ड आहे तर माझ्याकडे आयडी कार्ड आहे एवढं काय एक गोष्ट लक्षात ठेवा बँकेच्या पॅनलवर मी ऑथराईज ऑफिसर आहे लिगल मॅनेजर हो ना सर तर त्याचं डॉक्युमेंट आहे का सर मला चुकीचं असेल तर त्याला चॅलेंज करा सर आता चुकीचे आहे ना सर तुम्ही इथं हे बघा पहिलाही बँकवाला मला असाच भेटला होता याला मी सकाळपासून सांगितलं तुम्हाला कालही बोललो होतो मला भक्कम पाहिजे होतं 230/2024 साहेब याच्यापेक्षा बद्दल नाही हो. काय पाहिजे तुम्हाला अपेक्षा काय घ्या मग मागा पोलीस फोर्स मला इथं आपण कमी जायचं नाही प्रत्येक वेळा आपण कमी जातो मी यांच्यापासून मला मी काय हाय की नाही सर लिगल काय करायचं लिगल माझ्या लिगल आहे तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करू शकता मला सांगितलं की पण आम्ही तसा लेखी अर्ज दिलेला आहे काय ना मी मला काय म्हणतो ना, हे सर विद्वान मी पहिलं सर सांगितलं, माझं काय काय बोलणार? म्हणणं आहे की माझ्या 2 वेळा आपण होईल तिथे मला आहे ना जाऊन पोझिशन घेणार सर मी काय म्हणतो लेखीमध्ये द्या ना तुम्ही तसं आम्हाला जसं आम्ही असं खाता इतका बोलायचा पण आम्ही एक शब्द सुद्धा बोलले नाही त्याला. का बरं आपली कंडिशन खराब होती म्हणून सर आपण बोलले नाही त्याला. टाईमची गोष्ट मग टायमाटायमाची गोष्ट राहते ना, त्याचं बी काम होतं ना. मग तो इतका बोलत होता म्हणून तर त्यानं आजारी माणूस सुद्धा पाहिला नाही. त्याचं काम आहे की हे या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करून देणं दोघांचं जाब घेणं दोघांची संमती घेणं की काय बाबा तुमचं फायनल होतं की नाही होते नशीन होत तर त्यांना तारीख देणं त्याच्यावर तुम्ही प्रोसिडिंग करणं हे काम आहे सर हो या इकडे या तुम्ही तिकडे चालले गेला का मला इथं थांबून काय केलंय हा तुम्ही आले ते उत्तर द्या आज काशीनाथ नगर जळगाव येथे कमलाकर काकांच्या घरी जप्ती होती HDFC बँकेचे कर्मचारी आले तहसीलदार आले त्याच्यानंतर जनता सरकार मोर्चे जळगावच्या टीमने म्हणजे आम्ही सर्वांनी खूप सारे प्रश्न केले बँकेला तहसीलदार साहेबांना त्या प्रश्नांचे ते उत्तरं देऊ शकले नाही आणि त्या खाली आत गेलेले आहेत कमलाकर पाटील काका आहे आपल्या संघटनेचे यांचे 2 शब्द हॅलो मी या संघटनेच्या खूप आभार मानतो